फ्लेक्सच्या विळख्यानंतर आता सातारकर स्क्रीनच्या विळख्यात. गोलबागेतील छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पालिकेला विसर. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहर हे फ्लेक्समुक्त करण्यात यावे याबाबतच्या सूचना सातारा पालिकेला दिल्या होत्या. त्याचे पालन करून पालिकेने काही फ्लेक्स तर हटवले. मात्र ज्या थोर विभूतींमुळे सातारची ओळख आहे त्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या पुतळ्यासमोर पालिकेने स्वतःचा गवगवा करणारा स्क्रीन लावून काय मिळवले असा सवाल सातारकरांमधून उपस्थित होत आहे. साताऱ्याचा इतिहास पाहायला गेले तर छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. थोर क्रांतिकारांचा याला वारसा आहे. याच्या यशोगाथा महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यात सातारा शहराला काही वर्षापासून फ्लेक्सचा विळखा पडला होता. कोणाचा वाढदिवस असो वा पुण्यस्मरण दिन, त्यांचे फ्लेक्स सातारा शहरातील राजवाडा, पोवई नाका तसेच अन्यत्र ठिकाणी सुंदर साताऱ्याला बट्टा लावण्याचे काम करीत होते. मात्र मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांनी फ्लेक्स हटवाचा नारा दिला. त्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ खडबडून जागे झाले. सातारा शहरात कोणाचाही वाढदिवस असो फ्लेक्स दिसता कामा नये असे आदेश दस्तूर खुद्द बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. अगदी आमचे जरी वाढदिवस असले तरी साताऱ्या फ्लेक्स लावण्यात येऊ नयेत असेही ते म्हणाले. त्यानंतर पालिकेची पाचावर धारण झाली. फ्लेक्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीवरच अंकुश आले. यानंतर पालिकेने शक्कल लढवत स्क्रीनच टूम काढली. त्यातीलच एक स्क्रीन राजवाडा परिसरातील गोलबागेत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवण्यात आली. त्यातून पालिकेने आपला उदो सातारकरांसमोर मांडला आहे. पालिकेने जी विकास कामे केली त्याची पब्लिसिटी त्यांनी करावी, मात्र जागा चुकली. ज्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांमुळे सातारची ओळख आहे त्यांच्या पराक्रमापुढे पालिकेची विकास कामे म्हणजे सूर्यासमोर काजवा आहेत. पालिका या स्क्रीनच्या माध्यमातून जी विकास कामे दाखवत आहे त्याचा सातारकरांना काय उपयोग झाला हे त्यांनीच सांगावे. सातारा शहरातील खड्डे सुस्थितीत असून त्यांच्यावर डांबररूपी राक्षसाने अजूनही हल्ला केलेला नाही आणि करेल असे वाटतही नाही. असो, पण फ्लेक्सचा विळखा संपल्यानंतर पालिकेने स्क्रीन साताराच्या माथी मारण्याचे पाप केले आहे. आता जी विकास कामे या स्क्रीनवर येत आहेत त्याच जागी काही दिवसानंतर वेगवेगळ्या आस्थापनाच्या जाहिराती झळकणार आहेत. हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही. जर तुम्हाला स्क्रीन लावायचीच होती तर ती अन्यत्र लावली पाहिजे होती. गोलबाग ही काल परवाची नसून स्वातंत्र्योत्तर काळापासूनची आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीही रंगो बापू गुप्ते यांच्या समोर सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी भाग घेतला त्यांची माहिती देणारे कोनशिलाही येथे आहे. मात्र या सर्व इतिहासाचा विसर पाडून सातारा पालिका आपलीच टिमकी वाजवायला बघत आहे. पालिकेच्या या कृतीचे सातारकर कधीही समर्थन करणार नाहीत. त्यामुळे पालिकेने स्वतःची पाठ थोपटून घेण्याच्या नादात इतिहासाची पाने फाडू नयेत. जर स्क्रीन लावायचा असेल तर तो अन्यत्र बसवावा अशा प्रतिक्रिया सातारकरांमधून उमटत आहेत. संध्याकाळी राजवाडा परिसरात असणाऱ्या चौपाटी, गोलबाग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान येथे येणाऱ्यांची गर्दी असते. वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी स्क्रीन बघण्याच्या नादात जर वाहन चालकांकडून अपघात घडले तर त्याची जबाबदारी पालिका घेणार का असा सवाल या अनुषंगाने उपस्थित होत आहे.